मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय। लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला झुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झालेल्या आहेत आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवतायत। यावर सरकार नक्की काय कारवाई करतंय हेच समजत नाही असं राज ठाकरे म्हणतायत। मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ते इतक्या राजरोसपणे काम कशी करते असा सवाल देखील या पत्रातून राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी काय पत्र लिहिले पाहूया। महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत चाललंय। लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला झुंपणाऱ्या, भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्यात। या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवतायत। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र, यावर सरकार नक्की काय कारवाई करतंय हेच समजत नाही। यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही का असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, यावर विधिमंडळात चर्चा व्हायला हवी। खरं तर केंद्र सरकारनं हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृती गट तयार करायला हवा असं देखील राज ठाकरे म्हणतायत। वंदे मातरमवर तावातावानं चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही असा देखील टोला त्यांनी लगावलाय। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्यानं तुम्ही लक्ष घालून काहीतरी ठोस कृती करावी ही अपेक्षा आहे अशा मागणीचं पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवलंय। मुंबईतून मुली गायब होण्याचं प्रमाण वाढलं, बेपत्ता होत आहे। महाराष्ट्राच्या अनेक नंदुरबारमधून सगळ्यात जास्त मुली गायब होत आहेत। कुठे जात आहेत त्या, कोणत्या टोळ्या काम करत आहेत? महिला लाडक्या बहिणींच्या संदर्भात फक्त 1,500 रुपयांवरच तुम्ही महिलांना खुश ठेवताय। महिलांवर अत्याचार होत आहेत, महिला पळवल्या जात आहेत, पलायन केलं जात आहे, मुली पळवल्या जात आहेत। त्याच्यावर कधी फडणवीस आणि ते बोलत नाही। फक्त लाडकी बहीण आणि 1,500 रुपये हाच त्यांचा अजेंडा आहे। या विषयावर बोला। मुंबईतून मुली का गायब होत आहेत, कोणती टोळी इथे काम करते, त्याच्यावर जरा फडणवीस तोंड उघडा, बोललं पाहिजे। विविध कारणाचं काही प्रेम संबंधातून काही मुलं मुली ही घर सोडून जात असतात, अशी विविध कारणं असतात। परंतु 90% पेक्षाही जास्त मुलं मुली आपल्याला सापडतात, पुन्हा सापडतात। परंतु ह्याचा अर्थ असा नाही की 10% मुलांना आम्ही शोधत नाही। तर नक्कीच एक शेवटी काही अल्पवयीन मुलं आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत, त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात। आणि मला वाटतं ह्या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे। त्यांनी देखील गंभीर सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे की ती ज्या मोहिमा आहेत त्या अग्रेसिव्हली आपण भविष्यात देखील केल्या पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत।